आज होता राजवीरचा बर्थडे, पण त्या अगोदर संध्याकाळचा स्वयंपाक मी लवकर बनवायला लागले, कारण आम्हाला जायचं होतं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। दर गुरुवारी आम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये जातोच। तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवली होती टोमॅटोची चटणी, सोबत चपाती आणि वांग्याचे काप फ्राय केले होते, जे मुलांना फारच आवडतात। त्यानंतर सर्वजण आम्ही इथे असं छान तयार झालो आणि माऊला घातलेला होता मी ग्रीन कलरचा सुंदर असा वेअर करून ती भलतीच खुश होती आणि डान्स पण करत होती। संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे छान असं करून घेतलं आणि हा आहे बड्डे बॉय, जो कॅमेरासमोर जास्त वेळ काय टिकत नाही। त्यानंतर आम्ही आलेलो आहोत तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। छान असं दर्शन वगैरे घेतलं, खूप वेळ आम्ही इथे बसलेलो होतो। त्यानंतर झुणका भाकरीचा प्रसाद वगैरे खाल्ला आणि त्यानंतर एवढ्या जोराचा पाऊस सुरुवात झाला की आम्हाला घरीच जाता आलं नाही। पाऊस एवढ्या जोराचा होता की आम्हाला जवळपास 1 ते 1.5 तास मठामध्येच बसून राहावं लागलं, कारण हा पाऊस अचानकच आलेला होता आणि आम्ही छत्री वगैरे काहीच आणलं नव्हतं। पाऊस थोडासा कमी झाला त्यानंतर आम्ही इथे केक घेण्यासाठी बेकरीमध्ये आलो, तर येताना थोडासा पाऊसही लागला होता, त्यामुळे सर्वजण भिजले होते। राजवीरचा केक वगैरे घेतला, त्यानंतर त्यांचे कपडे वगैरे पुन्हा मी चेंज केले, कारण पावसात भिजले होते आणि त्याचे फ्रेंड वगैरे खूप सारे येणार होते, पण पाऊस आल्यामुळे कॅन्सल झाले। तर जे आमच्या आजूबाजूचे होते त्यांनाच बोलवलं। त्यानंतर राजवीरचं औक्षण वगैरे केलं, त्याला ओवाळलं आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून छान असा बर्थडेचा जो केक होता तो आम्ही कट वगैरे करून घेतला। त्यानंतर खूप सर्वांनी मिळून छान छान असे फोटो वगैरे काढले, सर्वांना केक वगैरे भरवला। माऊ खा, दादाला पण भरव। चल बाजूला बेटी बेटी